नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या बुद्धिमत्तेचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे संभाव्यता. जो आपण मागील लेक्चरला सुरू केलता त्यामधला आज भाग क्रमांक दुसरा आपण इथे बघणार आहे. ओके, पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून टाका. तर लेकरांनो, संभाव्यता जर याचा विचार केला तर आपल्याला खूप एक्झामला हा टॉपिक विचारला जातो. पण त्याआधी ज्या लेकरांना बॅच घ्यायची आहे तर तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर पोलीस भरतीची 6 महिन्याची रेकॉर्डेड बॅच फक्त 99 रुपयाला उपलब्ध आहे. सरळ सेवेची तयारी करत असाल, एसएससी जीडीची तयारी करत असाल तर ती देखील 6 महिन्याची बॅच फक्त 99 रुपयाला उपलब्ध आहे. आणि 12 महिन्याची बॅच 199 रुपयाला उपलब्ध आहे. ही लाईव्ह सुरू आहे. हे जे लेक्चर आहे हे बॅच मधलं लेक्चर आहे. या पद्धतीने आम्ही बॅच मध्ये शिकवतो. ज्यांना बॅच घ्यायची आहे आताच आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. फक्त गणित बुद्धिमत्तेची बॅच घ्यायची असेल तर ती तुम्हाला 75 रुपयाला आहे. फक्त मराठीची बॅच घ्यायची असेल 75 ला आहे. फक्त इंग्लिशची बॅच घ्यायची असेल 49 ला आहे. फक्त जीकेची बॅच घ्यायची असेल ती सुद्धा 75 ला आहे. अधिक माहितीसाठी 937070 6679 या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर चला आता वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. भावड्या, मागील भाग क्रमांक 1 ज्यांनी अजून बघितला नसेल त्यांनी तो भाग क्रमांक 1 तिथे काय करायचा आहे, बघून घ्यायचा आहे. ओके, संभाव्यता म्हणजे काय तुला तर माहिती आहे. ओके, एखादी कृती किती वेळा घडते हे ठरवण्याचं कार्य इथं काय केलं, इथे पार पडलं जातं. एकदा नाणं वर फेकलं की काटा, एक नाणं वर फेकलं की काटा एकदाच पडू शकतो किंवा छापा देखील एकदाच पडू शकतो. तर लेकरांनो, आजचा ज्या दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला जो भाग आपण म्हणतो काय टाईप इथे बघायचे आहेत ते टाईपला लगेच आपण काय करूया, सुरुवात करूया. तर लेकरांनो, प्रकार तिसरा पहिल्या भागामध्ये पहिला टाईप आणि दुसरा टाईप आपण तिथे बघितलाय. आता प्रकार तिसरा टाईप तिसरा आपल्याला इथे बघायचा आहे. यामध्ये कालानुक्रम गुणाकार व वजाबाकी यावर प्रश्न आहे. कालानुक्रम गुणाकार व वजाबाकी यावर प्रश्न आहे. ओके, आपल्याला दिलंय 6 संभाव्यता, छदामध्ये 3 संभाव्यता, वजाबाकीमध्ये 2 आणि काय म्हटले, याला सोडवा. काय म्हटले, याला सोडवा. तर बघूयात याला सोडवल्यानंतर कोणाचं उत्तर एकदम व्यवस्थित येतंय. दुपारी घेऊ बाबड्या चालू घडामोडी. कोणाचं उत्तर एकदम झँकी पँकी येतंय. ऑप्शन आपल्या समोर आहे. ओके, 150, 180, 210, 220. तर बाबड्या, सर्वात पहिल्यांदी 6 संभाव्यता दिलेली आहे. तर 6 ची किंमत किती आहे हे काढून घेणं काळाची गरज आहे. ओके, तर या 6 ची किंमत किती येईल बाबड्या, मग काय करायचं लेकरा, अंशाला 6, गुणाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 3, गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 1, छदाला इथं किती बाबड्या, 3 आहे. मग कंस तयार केला. 3 गुणाकारामध्ये 2, गुणाकारात 1, कंस कंप्लीट. वजा दुसऱ्या कंसामध्ये संभाव्यता नाही दिली बाबड्या, फक्त 2 दिले म्हणून दुसऱ्या कंसात फक्त 2 घेतले. एखादा लय हुशार असेल म्हणून मास्तर हे 3 2 1 याला कट जर केलं तर जमल का, अजिबात नाही. का बरं नाही, तर दे लक्ष बाबड्या. ओके, इथं काय वजाबाकी चिन्ह आहे. सर्वात पहिल्यांदा हा कंस सोडून घ्यायचा, हा कंस सोडून घ्यायचा, वजाबाकी करून घ्यायची. मग बाबड्या 6 वर्षांचा गुणाकार करून टाकू. 6 पंचक्की झाले रे भावड्या 30, 3 चौक्के झाले 12, म्हणजे 30 गुणाकारात 4 120, 120 गुणाकारात 3 केले 12 36 360, 360 गुणाकारात 2 केले 720. अंशाला किती आले बाबड्या, 720. अंशाला किती आले बाबड्या, 720. छदाला कंस सोडून घ्या. 3 दुन्या किती रे भावड्या, 6. इथं आले 6. ओके, इकडे किती रे, -2 देऊन टाकले. चल बाबड्या, मग आता एखादा म्हणाल मास्तर 2 ने 720 ला भागू का, नाही, याची वजाबाकी करून घे. 720 जशाला तसे, भाकारामध्ये 4, 4 ने भाग दिला बाबड्या, 4 1 4, 7 ला भाग जात नाही म्हणून 7 च्या मागची अशी संख्या शोधायची जी 4 च्या पाड्यात आहे. 7 च्या मागची अशी संख्या शोध 4 च्या पाड्यात 4च. मग 4 1 4, 7 4 गेले 3 राहिले, इथे टाकले 32 झाली. 7 चोक 4 8 की झाले, 4 8 की झाले 32, 4 8 32 आणि 4 0 0, 180 बाबड्या. ह्या प्रश्नाचं उत्तर आलं किती, 180. या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. चला प्रकार तिसऱ्यातला
पहिला क्वेश्चन सर्वांना समजला? यस या नो. प्रकार तिसऱ्या मधला पहिला प्रश्न सर्वांना समजला? यस या नो. एकदा मला कचकटून सांगायचं आहे. ओके, सुंदर कार्यक्रम बाबड्या. झंकी वंकी कार्यक्रम वाजला पाहिजे. ओके, ऑप्शन क्रमांक 2 याच उत्तर आलंय 180. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किती? 180. क्लिअर करे भावड्या. क्या बात. आता क्वेश्चन नंबर दुसरा बघायचा का? भाऊ, क्वेश्चन नंबर दुसरा काय? क्वेश्चन दुसरा बघा. ओके, वरती दिले 6. किती दिले? 6 संभाव्यता. छदाला दिली 2 संभाव्यता आणि कंसामध्ये घेतली 3 संभाव्यता, वजाबाकीमध्ये 2 कंस कंप्लीट. बरोबर प्रश्नचिन्ह सोडवा म्हणे. सोडवा म्हणे. क्वेश्चन सोपा आहे बाबड्या. क्वेश्चन एकदम सोपा आहे. गडबड करायची बावड्या आवश्यकता नाहीये. चिल्लर बांचट क्वेश्चन आहे. तू या भाई काहीच क्वेश्चन नाही बाबड्या. ऑप्शन 150, 140, 90, 130 असे ऑप्शन आपल्या समोर दिलेले आहे. ओके, एकदम झंकी बँकी कार्यक्रम आहे. कचकटून याचं उत्तर तुला दिलं पाहिजे बावड्या. कचकटून ऑप्शन पण तू या समोर दिले दणक्यात. ओके, बघूयात कोण याचं उत्तर काढतंय. चला, जना 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 जना. 6 संभाव्यता, छदाला 2 संभाव्यता, कंसामध्ये 3 संभाव्यता वजा 2 आहे. फक्त 2 आहे. कंस कंप्लीट आहे. बरोबर प्रश्नचिन्ह आहे. क्या बात यार माझ्या वाघा. राईट रपट ठेव. ओके, हल्ली बिल्ली का काय भावा? ओय, हल्ली बिल्ली का काय भावा? ओके, द्या लक्ष. तर बाबड्या 6ची व्हॅल्यू किती आली? 6 गुणाकारामध्ये बाबड्या 6 गुणाकारामध्ये 5 गुणाकारात 4 गुणाकारात 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 घेतला नाही घेतला तरी काही फरक पडत नाही. 2 गुणाकारामध्ये 1 पहिला कंस सोडून घेतला. वजा इथं काय रे बाबड्या? दोन्ही कंसाच्या मध्ये कोणतंही चिन्ह नाहीये. जर दोन्ही कंसाच्या मध्ये कोणतंही चिन्ह असेल तर गुणाकारात चिन्ह टाका. आता पुढे 3ची व्हॅल्यू काढू. 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारात 1 वजा 2 कंस कंप्लीट. ओके, आपल्याला बोर्डमास काय सांगतं रे भावड्या? आधी कंस सोडून घ्या. ओके, वरती किती आले? 6 5 4 3 2 1 यांचा गुणाकार किती झाला भावड्या? 720. कसा मागे करून दाखवला ना भावड्या. हे काय? 6 5 4 3 2 1 किती येतात? 720. वरचे 720 जशाला तसे मांडून दिले. वरचे 720 जशाला तसे मांडून दिले बाबड्या. आता खाली बे 1 बे इथं किती आली? बे 1 बे गुणाकारामध्ये दुसऱ्या कंसात 3 दुने 6 वजा 2 6 वजा 2 3 दुने 6 वजा 2. ओके, आता हा कंस सोडून घेतला बाबड्या. किती आले? इथं 4 आले. 4 720 भागाकारामध्ये किती आले रे भावड्या? 8 आले. 8 720 भागाकारात 8 आले. का डायरेक्ट करून घेतलं इथे? काय याला सोडून घेतलं बाबड्या? 3 दुने 6 6 1 6 वजा 2 किती आले? 4 आले ना. या कंसात सोडवले उत्तर किती येतं रे? 4 येतं. किती येतं? 4 येतं. या कंसात सोडवलं उत्तर किती येतं? 4 येतं. ओके, इकडे किती आहे? बे 1 बे. ओके, मग हे 2 आणि हे 4 किती झाले? 4 2 8 वरती किती? 720. ओके, 8 ने 720 ला भागलं. 8 9 72 8 9 72 8 0 0 90. ओके बाबड्या, ऑप्शन क्रमांक 3. सरळ सेवेसाठी बुक सांगा तुम्ही. भाऊ अरे नको एवढे कमेंट करू. सांगितलं की 5 तारखेला प्रिंटला जाणार आहे. 7 8 तारखेला येईल आणि 15 तारखेपर्यंत तुम्हाला भेटेल. ओके, ज्ञानेश्वर कदम कमेंट नको करू बाबड्या. कॉपी पेस्ट. ओके, आणि असं काय तुम्हीच ओके सांगितलं की बाबा आपलं पुस्तक येत नाही म्हणून थोडं थांबावं लागेल त्यासाठी. 90 किती आलं? 90 आलं सगळ्यांचं? यस या नो. आलं सगळ्यांचं? यस या नो. ओके, क्वेश्चन प्रकार तिसरा सराव प्रश्न पहिला सर्वांचा सुटला. यस या नो. सराव प्रश्न पहिला सर्वांचा सुटला. क्या बात आहे. पुढला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर दुसरा. 5 संभाव्यता, छदाला 4 संभाव्यता, वजाबाकीमध्ये 4. सोडवा. सोडवा. क्वेश्चन दुसरा सोडवा. आता प्रकार तिसऱ्यातला दुसरा क्वेश्चन सोडवा. क्या बात आहे. अरे माझ्या वाघाव, अरे माझ्या पठ्या गजानन खिलाडी. राईट. चला धनादन धनादन धनादन.
ओके चला म्हणा 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 ह्या मेसवाल्याला काय घोट्यावडी लिहून सोडावं काही काही कळलं नाही बुवा मला. ओके लेक्चर आता आपलं लेक्चर झाल्यावर जेवायचा टाइम होतो आणि त्यांचा आता मेसला मेस बंद आहे. ओके काय म्हटलंय 5 6 आणि 4 तर बाबड्या सॉरी 5 4 4 ओके 5ची संभाव्यता काढून घेतली. 5 गुणाकारात 4 गुणाकारात 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 छदाला 4 संभाव्यता आहे. पहिल्या कंसात 4 गुणाकारात 3 गुणाकारात 2 गुणाकारात 1 कंस कंप्लीट वजाबाकी 4 देऊन टाकले डायरेक्ट. ओके अंश सोडून घेतला. 5 चौक 20 4 त्रिक 12 12 12 2 24 ओके 5 1 5 चौक 20 ओके 20 त्रिक 60 सॉरी 20 त्रिक 60 साई दोन किती 120 अंशाला 120 आली का रे अंशाला 120 आली का 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दुने 120 छादाला 4 त्रिक 12 12 दुने 24 24 मधून 4 गेले 20 24 वजा 4 बरोबर 120 भागाकारामध्ये किती आले रे बाबड्या 20 शून्याचा शून्याचा मर्डर झाला बेसक्की झाले रे 12 6 याचं उत्तर आलं करे येस यानु 6 याचं उत्तर आलं करे. ओके सर नांदेडला या जेवण करायला हो भावड्या नांदेडला होतं जेवण करायला काय टेन्शन घ्यायला 6 उत्तर आलेच येस यानु. ओके क्लिअर करे हा टाइप सर्वांचा क्लिअर झाला. यावरती कसाही बुंगावला तरी आपल्याला प्रश्न सुटेल येस यानु. ओके प्रकार तिसरा सर्वांचा क्लिअर झाला. 3 एक्झाम्पल आपण घेतली हा एक आणि हे 2. ओके क्लिअर करे बाबड्या येस प्रकार तिसरा सर्वांचा क्लिअर झाला येस यानो क्या बात येस ओके डन. आता पुढे काय म्हटलंय बघूया प्रकार चौथा. आता भावडे इथं डोक्यात काय घ्यायचं बघ कालानुक्रम गुणाकार व प्रथम सूत्रावर आधारित प्रश्न. सूत्र काय बघ सूत्र काय बाबड्या ओके ही तुमची व्हॅल्यू असणार ओके सी याच्या डोक्यावरती तुम्हाला एक संख्या असणार त्याला आपण n म्हणलं आणि याच्या पायापाशी तुम्हाला एक संख्या असणार त्याला आपण r म्हणलं. आता बघ क्वेश्चन मध्ये आपल्याला डोक्यावर 4 दिलेले आहे पायाला 2 दिलेले आहे. डोक्यावर किती दिले भावड्या 4 दिले पायावर किती दिले 2 दिले. डोक्यावर 4 दिले पायावर 2 दिले. आता काय करायचं बाबड्या लक्षात घे. आता काय करायचं बाबड्या डोक्यावर 4 आहे पायावर 2 आहे. आता जी डोक्यावरची संख्या आहे ती अंशाला घ्यायची पायावरची संख्या आहे ती छदाला घ्यायची. परंतु गुणाकार आता आपण इथे काय करायचं संभाव्यता होती म्हणून 1 पर्यंत गुणाकार करायचो. इथे असं काय आहे का अजिबात नाही. पायाला जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या मागे जाऊन गुणाकार करायचं. पायाला किती संख्या आहे 2 आहे म्हणून 4चा मागे जा 2 घर फक्त 4 पहिलं घर आणि 3 दुसरं घर. ओके 2 घरच मागे काय गेलो 4 एक घर दुसरं 3 घर 2 घरच काय गेलो कारण पायाला 2 संख्या आहे. पायाला जेवढी संख्या आहे तेवढे घर धरून मागे जायचं. ओके 4 पहिलं घर 3 दुसरं घर छदाला 2 गुणाकारात 1 ओके 4 ने 2 ला 2 ने 4 ला भाग देऊन टाका डायरेक्ट 2 1 2 2 2 4 3 2 6 क्लिअर समजलं का रे. प्रकार चौथा सर्वांना समजला का सोडवायचा आहे. प्रकार चौथा सर्वांना समजला का सोडवायचं हे बेसिक आहे बाबड्या. ओके खरी माझ्या पुढल्या क्वेश्चनला आहे हे बेसिक आहे. ओके या पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा बस मला तुला एवढं सांगायचं होतं. ओके क्लिअर करे भावड्या हा क्वेश्चन सर्वांचं क्लिअर झाला येस या नो. ओके 3 नंबर याचं योग्य उत्तर आहे. सगळ्यांनी मला सांगा सर्वांचं क्लिअर झाला डन 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 क्या बात है. ओके परत एकदा सांगू काही टेन्शन नाही बाबड्या सांगणार केला का. ओके आता बघ हा तुला काय दिलाय सी दिलेला आहे पायाला तुला 2 दिले डोक्यावर तुला 4 दिलेले आहे. आता तू एक डोक्यात पक्का घाल डोक्यावरची संख्या अंशाला घ्यायची पायाची संख्या छदाला घ्यायची. डोक्याची संख्या अंशाला घ्यायची पायाची संख्या छदाला घ्यायची. ओके हा आपला अंशाचा भाग हा आपला छदाचा भाग बरोबर. आता पायाला किती आहे पायाला 2 दिलेले आहे. पायाला जेवढी संख्या दिली ओके नाही डायरेक्ट नको करू बाबड्या चुकल ना मग पुढे कारण पुढे याशी मोठे लिहिता येईल आपल्याला. ओके पुढं या पद्धतीने मोठे लिहिता येईल ना बाबड्या. ओके त्यामुळे डायरेक्ट नको. काय म्हटलंय बाबड्या पायाला जेवढी संख्या दिली तेवढ्या संख्या 4 पासून मागे जायच्या अंशाला. पायाला किती आहे 2 आहे ना मग 4 पासून मागे 2 घर जायचे फक्त. 4 पासून मागे किती घर जायचे 2 घर जायचे. ओके
चाराचं हे पहिलं घर आहे, तीनाचं हे दुसरं घर आहे, चारापासून 2 घरे मागे गेलो. ओके, पायाला किती आहे? पायाला किती आहे? 2 आहे, म्हणून 2 गुणाकारात 1 करून टाका डायरेक्ट. ओके, एकाला काही किंमत आहे का रे? अजिबात नाही. 2 गुणाकारात चिन्ह आहे म्हणून डायरेक्ट भाग जातो, काटाकाटी होती. 2 दुने 4, काय शिल्लक राहिले? 2 गुणाकारात 3 किती आले? 6. क्लिअर. ओके, काही टेन्शन नाही दावडे. हो, शब्दाचा पुढे ते अजून बाबड्या. महाराष्ट्राचे किती वेळेस लिहू शकतो ते सगळं सगळं होणार या चॅप्टर मध्ये तुमचं. आता हे झालं की मग तुमचं नाणंवर फेकायचं, मग पत्ते खेळायचे आहे की नाही, पत्त्याचं ते पण येतं, आणि त्याच्यानंतर मग शब्दांचं अमोल नाव किती वेळेस पद्धतीने लिहू शकतात असे क्वेश्चन येतात. ओके, काही अवघड नाही बाबा, मी आहे ना. ओके, तुम्हाला सांगितले 6 लेक्चर होतील, हे दुसरं लेक्चर चालू आहे, अजून 4 लेक्चर आपली कंप्लीट होतील. ओके, आता समजलं सर्वांना? चला पुढे. ओके, कालचा आरसा आणि भिंगाचे व्हिडिओ थोडा एरर आलाय, बघतो मी, काहीतरी करतो आज. ओके, क्वेश्चन सोडवा. चला, हा डोक्यावर 5 आहे आणि पायाला 2 आहे, सोडवा. असं सुद्धा म्हटलं जातं बघा, याची व्हॅल्यू किती? सोडवा, असं डायरेक्ट दिलं जातं, सोडवा. ओके, सोडवा. आता सोडवा. पाया डोक्यावर 5 आहे, पायाला 2 आहे. डोक्यावर 5 आहे, पायाला 2 आहे, सोडवा. डोक्यावर 5, पायाला 2 आहे. 10, 14, 12, 16. 10, 14, 12, 16. डोक्यावर 5, पायाला 2. ओके, काय केलं रे? डोक्यावर 5 आहे ना, मग 5 पासून पायाला किती आहे? 2 आहे, 2 घर मागे गेलो. 5 गुणाकारात 4 भागाकारात 2 गुणाकारात 1 लिहिला नाही लिहिला, कारण त्याला काही फरक पडत नाही. बे कबे, बे 2 4, 5 2 10. किती व्हॅल्यू आली याची? 10 आली. ओके, हा क्वेश्चन सोडवा. आता ऑप्शन क्रमांक क्वेश्चन नंबर 2. ओके, सराव प्रश्न क्वेश्चन दुसरा सोडवा. डोक्यावर 9, छदाला 3 आहे, पायाला 3 आहे. डोक्यावर 9 आहे, पायाला 3 आहे, सोडवा. 3 असेल तर 3 घर जायचं, 2 असेल तर 2 घर जायचं, 4 असेल तर 4 घर मागं जायचं. ओके, जेवढे पायाला दिले तेवढे घर मागं जायचं, बाकी काय करायचंय तरी बबड्या. डोक्यावर 9 आहे, छदाला 3 आहे, म्हणजे सॉरी पायाला 3 आहे. राईट, क्या बात आहे. 9 गुणाकारामध्ये 8, गुणाकारात 7, 3 घर मागे जायचंय. 3 गुणाकारात 2, गुणाकारात 1, 3 घर मागे जायचंय. 3 त्रिक 9, 2 चोक 8, 4 त्रिक 12, 12 7 84. 84. क्लिअर झाला हा टाईप सर्वांचा. प्रकार चौथा सर्वांचा क्लिअर झाला? येस यानो. प्रकार 3 आणि 4 दोन्ही प्रकार तुम्हाला समजले. ओके, आता प्रकार शिकायचा आपल्याला. याच्यात अजून आहे 2 क्वेश्चन. ओके, सोडवा बरं याला. 2 क्वेश्चन आहे अजून, आणि मग पुढचा 5वा प्रकार सुरू करू. ओके, तिसरा आणि चौथा क्वेश्चन सोडवा. हा क्वेश्चन बघा थोडा डीप मध्ये आहे. ओके, 6 डोक्यावर आहे आणि 2 आहे. 6 गुणाकारात 5, भागाकारात 2 किती आले? 15. ओके, भाग दिला 3 राहिले ना, आणि ते किती बघा, 15 डोक्यावर आहे, 3 खाली आहे. 15 गुणाकारात 14, गुणाकारात 13, भागाकारात 3, गुणाकारात 2, गुणाकारात 1. ओके, क्वेश्चन चौथा. 3 5 15, 2 7 14, 7 5 35, गुणाकारात 13 किती झाले? 455. राईट. ओके, क्लिअर बाबड्या? राईट, क्या बात है. 455. वरच्याच 15, खालचे 455. राईट राईट राईट. ओके, आता टाईप पुढचा प्रकार 5वा. संख्यावरती जे आपण टाईप पाहत होतो त्यामधला शेवटचा टाईप असणार. इथपर्यंत संख्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ओके, कशामध्ये? या संख्यांमध्ये. ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेल्या पहिल्या लेक्चर मध्ये. ओके, यामधला शेवटचा टाईप म्हणजे ओके या पद्धतीने सूत्रानुसार आपल्याला सोडवायचं आहे. आतापर्यंत जे शिकलो त्याचाच विचार करून हे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे, जास्त काय अवघड नाहीये. ओके, डोक्यावर 15 आहे, पायाला 1 आहे. गुणाकारामध्ये डोक्यावर 6 आहे, पायाला 1 आहे. छदाला डोक्यावरती 3 आहे, पायाला 1 आहे. डोक्यावरती 3 आहे, पायाला 1 आहे.
आता सोडवा म्हणे. क्वेश्चन सोपा आहे, गडबड करायची नाही. 15 डोक्यावर आहे पायले की, 6 डोक्यावर आहे पायले की, 3 डोक्यावर आहे पायले की. आता मी तुम्हाला जेवढं सांगितलंय काय, पायाला जेवढी संख्या असेल तेवढे घरमागे जायचं. हा PYQ क्वेश्चन आहे, एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, ऑप्शन आपल्या समोर आहे, बघूयात याचं योग्य उत्तर कोण देत आहे. 15, 6, 3 आहे. बाबड्या घाई करायची नाही. इथे किती आहे, डोक्यावर 15 आहे पायले की, म्हणून 15 एक 15, एकच घरमागे जावं लागेल. मग डायरेक्ट 15 घ्यायचे, गुणाकारामध्ये डोक्यावर 6 आहे पाहिले की, एकच घरमागे जावं लागेल म्हणून डायरेक्ट 6 घेऊन टाका. छदाला 3 एक एकदाच पाहिले की ना, मग एकदाच 3 घेऊन टाका, संपला विषय. चला मग द्या भाग. 3 एक 3, 3 दुने 6, 15 दुने 30. या प्रश्नाचं उत्तर येतं 30. या प्रश्नाचं उत्तर येतं 30. किती, 30 बघा. ओके, मागचेच ऑप्शन कॉपी झालेली आहे ना, 30 याचं योग्य उत्तर येतं. क्वेश्चन सोडवा पहिला. ओके, सराव प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 9 डोक्यावर पायल 1 गुणाकारात 4 डोक्यावर पायल 1. छदाला 4 डोक्यावर आहे पायाला 2 आहे, बरोबर. प्रश्नचिन्ह आहे, PYQ क्वेश्चन आहे, सोडवा. आता इथे एक काळजी घ्यायची, इथं पायल 1 आहे, इथे पायल 1 आहे, पण इथं पायाला 2 आहे. ओके, इथं किती आहे, 2 आहे, म्हणून हे आपल्याला याची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल, याची किंमत आपल्याला आधी काढून घ्यावी लागेल, आणि मग त्याला भाग देता येईल. बघूया कोण याचं योग्य उत्तर देत आहे. 10 आहे, 4 आहे, 5 आहे का 6 आहे. 10 आहे, 4 आहे, 5 आहे का 6 आहे. ओके, राहुल कुठे, पोलीस भरतीला असले क्वेश्चन येतात कसं. PYQ क्वेश्चन मी काय म्हंटल मगाशी, PYQ क्वेश्चन संभाव्यता नावाचा चॅप्टर आहे. ओके, लांब जाऊ नको. तुझ्या पोलीस भरतीला क्वेश्चन असा आहे का, ओके, जर एखादे नाणे वर फेकले, जर 2 नाणे वर फेकले तर त्यापासून काटा मिळण्याच्या संभाव्यता किती आहे. ओके, असा क्वेश्चन तुझ्या पोलीस भरतीमध्ये आहे का, तो चॅप्टर आहे बाबड्या. ओके, तर 9, 4 आणि 4, 2. ओके, जर पोलीस भरतीला सरळ सेवेला येत नसतं तर मी काय मराठी शिकवलं असतं. 9 एक 9, 4 एक 4. ओके, अंशाला 9 आणि 4 आले. छदाला 4 आणि 2 आहे, याची किंमत काढून घेऊ. ओके, डोक्यावर 4 आहे, छदाला 2 आहे, बरोबर. 4 घापासून 2 घर मागे जायचं. 4 आहे आणि 3, छदाला 2. किती आली त्याची व्हॅल्यू, बे एक बे, बे दुने 4, बेत्रिक 6. ओके, किती आले, 6 आले इथे, छदाला आले 6. ओके, सोडूयात. आता बघ, 3 ने भाग द्या, 3 दुने 6, 3 त्रिक 9, बे एक बे, बे दुने 4, 3 गुणाकारामध्ये 2 बरोबर 6. या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर 6 आलं. यस या नो. या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर 6 आलं. यस या नो, यस या नो. 6 याचं योग्य उत्तर आलं. बघा, 3 आले माझे. कसे 3 आले, 3 दुने 6 होता ना माहे, थोडा एक 6 4 कट करून टाकले काय. ओके, एकदा पुन्हा सोडवा. सोपा क्वेश्चन आहे, गडबड करायची नाही, चिल्लर पांचट क्वेश्चन आहे. सुटला सर्वांना, यस या नो. ओके, राईट. पुन्हा एकदा ट्राय कर, नाईक. क्लिअर. आता हा सोडवा. डोक्यावर 14 आहे पायाला 1 आहे, गुणाकारात डोक्यावर 15 आहे पायाला 1 आहे, छदाला डोक्यावर 9 आहे पायाला 2 आहे. ओके, इथे पायाला 2 होते म्हणून आपल्याला याची किंमत काढून घ्यावी लागली. 4 डोक्यावर आणि पायाला 2, याची किंमत येते 6. ती 6 आपण इथे मांडली. ओके, काय परत सांगतो हे वाला. ओके, सोडवा याला. या उद्या पॉइंट मध्ये येत असेल तर 10.5, 4.5, 5.5, 6.5 या उद्या ना. ओके, 9 पायाला 2 आहे, याची किंमत काढून घ्यावी लागेल. ओके, तर बघा, अंशाला 14 आणि 15 जशाला तसे आहे. 14 गुणाकारात 15, कारण त्यांच्या पायाला 1 आहे, यांच्या पायाला 1 आहे. जर पायाला 1 असेल तर एकच घर मागे जातो, 14चं 14, 15चं 15. पण इथे 9 पायाला 2 आहे, 9 पायाला 2 आहे, याची किंमत आपल्याला काढून घ्यावी लागेल. ओके, अंशाची संख्या गुणाकार अंशाला करायचा, 9 गुणाकारात 8 भागाकारामध्ये. पायाची संख्या त्याचा गुणाकार पायाला करायचा, 2 गुणाकारात 1.
ओके, जे आताचं लेक्चर चालू झालं तेव्हा लेक्चरला नव्हते, चालू झालं तेव्हा आताच जॉईन झाली, त्यांना हे मागचं बघून घ्यावं लागेल तेव्हा हे समजेल. 9 8 किती झाले 72, छदाला बे कमी. ओके, भाग दिला बेत्रिक 6, एक गेला बेसकी 12, 36 आले का पायाला? पायाला 36 आले, यस यानो. पायाला 36 आले, यस यानो. ओके, 9 डोक्यावर आहे, पायाला 2 आहे. 9 8 किती झाले 72, मागे जायचं ना, पायाला 2 आहे म्हणून 2 घर मागे जायचं, पहिलं घर दुसरं घर. छदाला 2 गुणाकारात 1 जाशाला तसे. ओके, छदाला सर्वांचे 36 आले, यस यानो. ओके, यस यानो. जे लेकर मी तुम्हाला सांगतो काय, जे लेकर आता नवीन जॉईन झालेत, ओके, आताचं जे लेक्चर सुरू झालं तेव्हा नव्हते, त्यांना ही अंशाची संख्या कशी मांडली, छदाची संख्या कशी मांडली हे कळणार नाही, त्यामुळे ते बघून घ्या याच्या आधीचा टाईप. ओके, 14 15 36 सर्वांच्या आली या पद्धतीने, यस यानो मांडणी. आता भाग दिला कितीनं 3 ने, 3 1 3, 3 2 6, 3 5 15. ओके, भाग दिला 2 ने, बेसकी 12, बेसाती 14. ओके, 7 गुणाकारामध्ये 5 भागाकारात 6 आले, 7 5 किती झाले बघूया 35, भागाकारामध्ये आले 6, भाग द्या. 7 5 35, भागाकारामध्ये किती आले 6. ओके, आता 6 न 35 ला भाग जात नाही, 6 7 36 होतात, म्हणजे नक्कीच 6 5 30, 5 ने ज्या ऑप्शनची सुरुवात होती ते आपलं उत्तर येतं. 6 5 30, 5 ने ज्या ऑप्शनची सुरुवात होती आपलं उत्तर येत नक्कीच. बघा द्या भाग मग, 6 1 6, 6 5 30, 6 5 30, 6 6 36 होतात. ओके, 35 मधून 30 गेले, 5 शिल्लक राहिले, पॉइंट देऊन टाकला, 0 टाकला. 6 7 42, 6 8 48, 5.8 यायला पाहिजे बघूया, 5.5 नाही, 5.8 यायला पाहिजे, खरा 5.5 नाही. ओके, तर 5.5 ऑप्शन झालाय, 5.8 याचं उत्तर यायला पाहिजे. ओके, 5.8. ओके, हो, पुढे काय 3 येतं कंपनी, त्याची शिकेल नाही, फक्त 5.8 एवढं असलं तरी जमून जात. ओके, 5.8 उत्तर यायला पाहिजे, 5.3 येत नाही. राईट रे माझ्या भागा, किती येतं 5.8. जमला सर्वांना, येस या नो. ओके, एकदा का सोडवलंय नजरे खालून घालून घ्या. राईट, 5.8 या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन पुढचा सॉरी. ओके, या पद्धतीने इथपर्यंत याचे आपण किती 3 क्वेश्चन बघितलेले आहे. ओके, अशा पद्धतीने हा जो आपला संभाव्यता नावाचा जो पार्ट 1 होता, ओके, तो काय झालाय संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण नाण्यावरती क्वेश्चन घेणार आहे. ओके, किती नाणी वर फेकल्यानंतर किती छापा किती काठी येण्याची संभाव्यता आहे. उद्या आणि परवा 2 दिवस ते जाईल, त्यानंतर पत्ते 1 दिवस जाईल, आणि त्यानंतरला बाबड्या जे नाव आहे तुमचे महाराष्ट्र मुंबई पुणे त्यावरून किती शब्द आपण तयार करू शकतो. हा क्वेश्चन बघा खूप ठिकाणी आपल्याला विचारलाय, तो एक म्हणजे अजून अशा आपल्याला 5 लेक्चर लागतील, सॉरी 4 लेक्चर लागतील, अजून किती 4 लेक्चर लागतील, आणि हा बुद्धिमत्तेचा आपला पूर्ण टॉपिक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत एंड होऊन जाईल. ओके, यानंतर युट्यूब लेक्चर असेल. प्रसाद समजला हा टॉपिक? ओके, काल तुला समजलं नव्हतं, हा टॉपिक समजला? येस या नो आता. ओके, तर यानंतर आपलं पुढील लेक्चर असणार आहे युट्यूबला, भेटूया, लिंक बनवतो त्या लेक्चरची, त्या लेक्चरमध्ये. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.